पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरच्या शाळांमध्ये माकडांचा धुडगूस, शिक्षक विद्यार्थ्यांवर हल्ले, प्रशासन उदासीन। परीक्षा केंद्र असलेल्या शाळेत माकडांचा उपद्रव, वन विभागाच्या निष्क्रियतेवर शिक्षकांचा संताप। नवापूर येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसरात गेल्या 4 महिन्यांपासून माकडांचा वाढता उपद्रव सुरू असून तो तातडीने थांबावा या मागणीसाठी शिक्षकांनी वन विभागाच्या कार्यालयात धाव घेतली। मात्र कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी माकडांच्या हल्ल्यात शिक्षक CS पाटील, विजय कदम, जुनेद खान तसेच विद्यार्थी ऋत्विज कोकणी, यहुशवा गावित, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावित, देव्या भुई यांना माकडांनी चावा घेतल्याची घटना घडली। या प्रकारामुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। माकडे शाळेच्या मैदानात मुक्तपणे वावरत असून विद्यार्थ्यांच्या दप्तरांना, जेवणाच्या डब्यांना तसेच शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत। काही वेळा माकडे विद्यार्थ्यांवर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्येही चिंता वाढली आहे। याशिवाय शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या मोटरसायकलींचेही माकडांनी नुकसान केल्याची माहिती आहे। या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वन विभागाशी पत्रव्यवहार केलाय, मात्र केवळ तात्पुरती कार्यवाही करण्यात येत असून माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही, असा आरोप शिक्षकांनी केलाय। दरम्यान 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्र म्हणून या शाळेची निवड झाली आहे। परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येणार असून माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला। यानंतर शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर केले। यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी नवापूर वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। वन विभागाने तातडीने लक्ष देऊन माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही शिक्षकांनी दिलाय। सूचना देऊन सुद्धा त्यांनी पाठवलं आहे, पण त्यांनी जशी कार्यवाही करायची तशी कार्यवाही केली नाहीये। तर आम्ही प्रतिनिधित्व म्हणून आम्ही सगळ्यांनी, मी सांगते की लवकरात लवकर ही कार्यवाही करायची, कारण उद्या उठून एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं तर याची जबाबदारी घेणार कोण, याचं उत्तर आम्हाला हवं आहे।